जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन। यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीर नचरी। यमुना तीर नचरी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्री राधा कृष्ण पादान सह ललिता श्री विशाखान्वितांच। हे कृष्ण करुणा सिंधू दीनबंधू जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनैति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। जय थँक्यू श्री भगवत माताजी. गीता की जय। जय श्री प्रभुपाद की जय। हरे कृष्णा. कोण सांगेल आपण काय केलेलं मागच्या आठवड्यात, काय शिकलेलो? अर्जुनाने प्रश्न विचारला, काय प्रश्न विचारला, का विचारला, त्याचा अर्थ काय होता? हा जर चॅप्टर तुम्हाला समजला ना व्यवस्थित, तर तुम्हाला कर्मयोगावरती जगातल्या कोणत्याही माणसाने प्रश्न विचारला ना, तरी तुम्ही उत्तर प्रिन्सिपल लेवलला देऊ शकता तुम्ही. आणि दॅट इज मोर इम्पॉर्टंट, कारण प्रिन्सिपल क्लिअर असलं ना तर डिटेल्स आरामात फाइंड आउट करता येतात. हा चॅप्टर जो आहे तो मला स्वतःला बराच वेळ लागला नीट शिकायला आणि समजायला. त्यानंतर आता मी कुठेसं बोलू शकतो की हा चॅप्टर मला थोडाफार समजलेला आहे म्हणून. तर थोडंसं रिकॅप करूया आपण पहिल्या चॅप्टरमध्ये. तर अर्जुनाने हा प्रश्न का विचारला, तर माताजींनी सांगितल्याप्रमाणे तो कन्फ्यूज झालेला. अर्जुनाच्या दृष्टीने अर्जुनाकडे दोन पर्याय होते, एक तर युद्ध करणं किंवा युद्ध न करणं. युद्ध करणं म्हणजे त्याच्या दृष्टीने कर्म आहे, आणि युद्ध न करणं म्हणजे युद्ध करणं म्हणजे त्याच्या दृष्टीने कर्म आहे, युद्ध न करणं म्हणजे त्याच्या दृष्टीने संन्यास आहे.
बरं, युद्ध केलं तर काय होईल? त्याला कौरवांना मारावं लागेल, त्याच्या आप्तस्वकीयांना त्यांना मारावं लागेल. युद्ध जर त्यांनी नाही केलं, संन्यास घेतला, तर त्याला कर्म करावं लागणार नाही, म्हणजे युद्ध करावं लागणार नाही त्याला. त्यामुळे पाप करावं लागणार नाही त्याला, म्हणजे पाप होणार नाही त्याच्याकडून. युद्ध जर केलं तर त्याला लोकांना मारावं लागेल, त्यामुळे त्याच्याकडनं पाप होणार, ही त्याची समजूत आहे. त्याला काय वाटतंय की जर का मी पाप केलं तर मला नरकात जावं लागेल, आणि जर का मी युद्ध केलंच नाही तर माझ्याकडनं कर्म घडणारच नाही, मग माझ्याकडनं पापच घडणार नाही, मग मला नरकात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कृष्णाने त्याला दोन वेगळ्या वेगळ्या पातळींवरती आतापर्यंत ह्याचं उत्तर दिलं. पहिली पातळी आहे कर्मकांड पातळी, जी म्हणजे फळाची अपेक्षा ठेवून केलेलं चांगलं कर्म. आणि जे तो 11व्या श्लोकापासून दुसऱ्या अध्यायाच्या 37व्या श्लोकापर्यंत त्याला त्याचं उत्तर देतो. तो त्याला सांगतो की तुझा धर्म, तू क्षत्रिय आहेस, तुझा धर्म आहे युद्ध करणं, तर तुला युद्ध जर तू केलं तर स्वधर्ममपि चावेक्ष, म्हणजे तुझ्या स्वधर्माचं जर तू पालन केलं तर तुला पाप नाही लागणार. जर का तू तुझ्या धर्माची अवहेलना केली आणि त्यांनी जे सांगितलंय धर्माने त्याप्रमाणे तू वागला नाही, तर तुला पाप लागेल. त्यामुळे कृष्ण त्याला बोलतो की तुला जर पापातनं सुटका हवी असेल तर तुला युद्ध केलंच पाहिजे. आणि युद्धाचे तो फायदे पण सांगतो की युद्ध केलं तर तुला जिंकलास तू तर तुला तिथे पृथ्वीवरती तुला आनंद मिळेल, जर मेलास तू तर तुला स्वर्गात जाऊन आनंद मिळेल. त्यामुळे आनंद पण प्रत्येक ठिकाणी मिळणार आहे, आणि तुलाच नाही तर ते कौरवांच्या बाजूने जे लढतायत त्यांना सुद्धा आनंद मिळेल. त्यामुळे चारही पॉसिबिलिटीज मध्ये आनंद आहे. युद्ध नाही केलं तर दुःखच दुःख आहे तुला, कारण तू तुझ्या धर्माचं पालन नाही करत आहे. बरं, त्या पातळीवरतीनं पुढे जेव्हा कृष्ण जातो त्यावेळी तो कर्मयोगाच्या पातळीवरती सांगतो. कर्मयोगाच्या पातळीवरती कृष्ण काय सांगतो की बाबा, तू हा विचार नको करू की मी सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभव जया जय, मी एक म्हणजे सुख दुःख लाभ अलाभ वगैरे जे आहे त्या दृष्टीने विचार नको करूस. हा, आणि तू एका हायर लेवलचा विचार कर आणि त्याप्रमाणे तुला युद्ध करावं लागेल. आता हे संपूर्ण सांगताना कृष्णाने काय झालेलं की मध्ये मध्ये असे तो श्लोक वापरत होता जे अर्जुनाला ते विरुद्धार्थी वाटत होते. ओके, म्हणजे दुसऱ्या अध्यायाचा 49वा श्लोक ज्याच्यामध्ये कृष्ण बोलतो दुरेण ह्यवरम कर्म, अवरम कर्म म्हणजे अतिशय घाणेरडं असं कर्म, ते जे आहे ते दूर ठेव स्वतःपासून. कृष्ण कोणत्या अँगलनी बोलतोय की फायदा तोटा बघितल्यानंतर कर्म करायचं की नाही हा डिसिजन घेणं आणि ते कर्म करणं, ह्याला तो अवरम कर्म, अबॉमिनेबल ऍक्शन असं म्हणतोय तो. व्हेर ॲज अर्जुन काय समजतोय की युद्ध करणं, लोकांना मारणं, त्याला तो अवरम कर्म समजतो. म्हणून जेव्हा कृष्ण योग योग ह्या शब्दाचं इंट्रोडक्शन देतो भगवद्गीतेमध्ये, आणि नंतर अर्जुनाला त्याचे फायदे तोटे वगैरे सांगतो, नंतर बोलतो तदा योगम वाप्स्यसी, हा तू योगी बन म्हणून. त्यावेळी अर्जुन काय विचार करतो की बाबा, जर मला तू योगी बनायला सांगतो तर मग मला युद्ध करायचं का नाही करायचं हे कसं फाइंड आउट करू. म्हणून तो 54व्या अध्यायामध्ये एक इनडायरेक्ट प्रश्न विचारतो की एक योगी युद्ध करेल की नाही हे त्याला माहिती करून घ्यायचं असतं, पण त्याच्याऐवजी तो एका योगीचे क्वालिटीज आणि कॅरेक्टरिस्टिक्स बद्दल विचारतो. कृष्ण मुद्दामून त्याला त्याच्या इनडायरेक्ट प्रश्नाचं उत्तर देत नाहीत, त्याच्या डायरेक्ट प्रश्नाचं उत्तर देतात. त्याला बोलतात योगी काय असतो आणि कसा करतो, कसा वागतो त्याबद्दल उत्तर देतात. आता अर्जुनाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही, त्याला जे हवंय कृष्णाने सांगावं ते त्याला मिळत नाही डायरेक्टली, म्हणून तो डायरेक्ट प्रश्न विचारतो 3ऱ्या अध्यायाच्या 1-2 श्लोकामध्ये की बाबा, जर का कर्म न करणं चांगलं आहे तर तू मला का युद्धामध्ये भाई पाडतो इकडे. तर कृष्ण काय करतो, त्याला एका प्रिलिमिनरी लेवलवरती कर्मयोगाबद्दल त्याला माहिती देतो की का कर्मयोग करावा, निष्काम कर्मयोग का करावा, सकाम कर्मयोग का करावा, आणि कर्माची काही एक्सपेक्टेशन नसलं तरी सुद्धा कर्म का करावं,
दुसऱ्यांकरता उदाहरण ठेवण्याकरता कर्म करावं वगैरे ते तो सगळं सांगतो. नंतर कर्मयोगाबद्दल सांगताना मी आता परत त्या 36व्या श्लोकामध्ये विचारलेल्या प्रश्नावरती जात नाही. परत कृष्ण त्या टॉपिकला जोडतो चौथ्या अध्यायाच्या 14व्या 15व्या श्लोकापासून परत तो कर्मयोगाबद्दल सांगायला चालू करतो. आता होतंय काय की मग नंतर कृष्ण कर्म कर आणि त्याच्यामध्ये ज्ञानाची भर पाडतोय तो. म्हणून सॅक्रिफाईस म्हणजे काय ते तो सांगतो. आणि सॅक्रिफाईस काय केलं जातं, कसं केलं जातं, काय मेंटॅलिटी असली पाहिजे वगैरे ते तो सगळं सांगतो. आणि नंतर मग त्याच्या सॅक्रिफाईस केल्याने काय होतं, आपल्याला ज्ञान मिळतं, ते दिव्य ज्ञान असतं. ते दिव्य ज्ञान अजून आपल्याला चांगलं हवं असलं तर मग गुरुकडे जावं आणि मग त्या ज्ञानाचे फायदे वगैरे ते सगळं सांगतो. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय होतंय, अर्जुन हे सगळं सांगता कृष्ण योग संन्यस्त कर्माणम असं चौथ्या अध्यायाच्या 41व्या श्लोकामध्ये बोलतो. आणि 42व्या श्लोकात त्याला बोलतो आतिष्ठोत्तिष्ठ भारत, उठ अर्जुना, हे भारता उठ आणि युद्ध कर. आता अर्जुन परत कन्फ्युज झालाय. अर्जुन बोलतो की बाबा एका ठिकाणी तू बोलतो योग कर, योग संन्यस्त कर्माने, का बोलतो योगी बन, दुसऱ्या ठिकाणी बोलतो संन्यास घे, तिसऱ्या ठिकाणी बोलतो तू कर्म कर. म्हणजे मी एक्झॅक्टली काय करू, संन्यास घेऊ का कर्म करू, हा त्याचा प्रश्न आहे जो 5व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये तो विचारतो. अर्जुनाच्या दृष्टीने अजूनही फक्त 2च ऑप्शन्स आहेत, कर्म संन्यास किंवा योग. ओके. कृष्णाच्या दृष्टीने 3 ऑप्शन्स आहेत. जो तिसरा ऑप्शन तो ह्या अध्यायामध्ये डिटेलमध्ये शिकवेल तो. ठीक आहे. तर इथे काय झालंय आता की अर्जुनाला वाटतंय की युद्ध करणं म्हणजे कर्म करणं म्हणजे योग, हे त्याला वाटतंय. आणि युद्ध न करणं म्हणजे कर्म न करणं म्हणजेच संन्यास. मग तो बोलतोय की हे विरुद्धार्थी गोष्टी आहेत. इधर मी कर्म करीन किंवा कर्म नाही करणार. आणि कर्म करणार तर मला पाप लागणार आणि कर्म नाही करणार तर मला पाप नाही लागणार. म्हणजे कर्म नाही करणार म्हणजे मी संन्यास घेणार आणि कर्म करणार म्हणजे मी पापी बनणार. पण कृष्ण बोलतो योग संन्यस्त कर्माणं, हे असं कसं शक्य आहे की मी कर्म पण करावं आणि संन्यास पण घ्यावा आणि योग पण करावा, हे कसं शक्य आहे. त्यामुळे तो बोलतोय कृष्णाला की बाबा नक्की मला सांग एक्झॅक्टली काय परफेक्ट आहे माझ्याकरता आणि लॉंग टर्म गुड च्या दृष्टीने तो विचारतोय. ठीक आहे. तर आता मी अजून डिटेलमध्ये जात नाही. मी तो मागच्या वेळेचा व्हिडिओ आहे तो तुम्ही जरा नक्की बघा. तुम्ही ह्या गोष्टींची म्हणजे डिटेल्स आपल्याला कळतील तुम्हाला. ओके. तर कर्म संन्यास योग म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवलेलं कर्म, हा समज चुकीचा आहे. ठीक आहे. कर्मयोग म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवलेलं कर्म, न केलेलं कर्म. कर्म संन्यास योग म्हणजे कर्म न करणं, म्हणजेच ज्याला सांख्य योग म्हणतात किंवा ज्ञान योग पण म्हणतात त्याला. ठीक आहे. हे समजणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मी ह्याच्यावरती जरा 2 सेकंद जरा बोलतो मी ह्याच्यावरती. तर मल्टिपल लेवल्स आहेत. एक आहे पाप लेवल, ज्याच्यावरती व्यक्ती शास्त्रांनी जे सांगितलंय त्याच्या विरुद्ध करतो. शास्त्रांनी जे सांगितलंय करा ते तो करत नाही आणि जे नका करू सांगितलंय तो करतो. त्याला पाप म्हणतात. त्याच्या स्वतःच्या इंद्रिय तृप्ती करता ते त्या व्यक्तीला काहीही संबंध पडत नाही. पाप काय पुण्य काय वगैरे त्याला काहीही फरक पडत नाही. तो त्याचं स्वच्छंदी जीवन जसं आहे, हवं आहे तसं तो जगत राहतो. त्याला पापकर्म म्हणतात.
त्याच्यावरची जी लेवल आहे, म्हणजे पापकर्माची जी लेवल आहे ती सर्वात खालची लेवल आहे. त्याच्या वरची जी लेवल आहे ती म्हणजे कर्मकांड. म्हणजे काय, की शास्त्रांनी जे सांगितलंय ते करायचं, आणि शास्त्रांनी जे सांगितलं नका करू ते नाही करायचं, पण स्वतःच्या फायद्याकरता. म्हणजेच काय, की जर शास्त्रांनी सांगितलं असेल की बाबा अमुक एका देवी देवताची पूजा करा, अशा पद्धतीने करा, आणि म्हणजे तुम्हाला अमुक एक फळ प्राप्त होईल. बाबा चांगली बायको हवी असेल, गोरी बायको हवी असेल, किंवा भरपूर धन हवं असेल, विद्या हवी असेल, हे हवं असेल, ते हवं असेल, तर तुम्ही अमुक अमुक एका 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 देवताची पूजा करायची, हे शास्त्रात सांगितलेलं आहे. तर ती इच्छा ठेवून जेव्हा व्यक्ती पूजा करतो, कर्म करतो, त्यावेळी त्याला कर्मकांड म्हटलं जातं. त्याच्या वरची जी लेवल आहे त्याला कर्मयोग म्हटलं जातं. ओके. कर्मयोग म्हणजे काय, तर फळाची अपेक्षा न ठेवता केलेलं कर्म, तो कर्मयोग झाला. ठीक आहे. त्याच्या वरची लेवल आहे, त्याला वेगळी वेगळी नावं आहेत, आणि वेगळ्या वेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये त्याला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्याला उच्चारलं जातं. जे आहे जे आहे कर्मसन्यास योग, किंवा सांख्य योग पण म्हणतात त्याला, किंवा ज्ञानयोग पण म्हणतात त्याला. ओके. तो कसला आहे, की कर्म कम्प्लिटली स्टॉप करणं, त्याला कर्मसन्यास योग म्हणतात, म्हणजे कर्मापासनं घेतलेला संन्यास. ओके. आणि कृष्ण कर्मसन्यास योग बद्दल इथे खूप कमी बोलतोय. तो इथे जो बोलतोय तो कर्मयोगाबद्दलच बोलतोय. भलेही या अध्यायाचं नाव असलं कर्मसन्यास योग, तरी पण त्याचं ते नाव जे आहे ते डिफरन्सिएशन करता आहे, की बाबा एक्झॅक्टली कर्मयोग आणि कर्मसन्यास योग मध्ये काय डिफरन्स आहे, तो तुम्हाला ह्याच्यामध्ये कळून येईल, ह्या अध्यायात कळून येईल. ठीक आहे. कर्मसन्यास योग म्हणजेच ज्ञानयोग, म्हणजे सांख्ययोग, हे झालं. त्याच्या वरची जी लेवल आहे ती ध्यान योग येते. ओके. ध्यान योग म्हणजे जेव्हा ध्यान करतात लोक, ते अष्टांग योगामधली जी शेवटचे 3 स्टेजेस आहेत, ध्यान, धारणा, समाधी, तर त्यातली जी ध्यान, त्या तिघांना ध्यान योग म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा वेगळे वेगळे स्टेजेस आहेत, आरुरुक्ष, योगारूढ वगैरे, ते आपण 6व्या अध्यायात गेल्यावरती आपण शिकू. आणि त्याच्यावरती जी स्टेज येते ती भक्ती योग येते. ठीक आहे. तर कृष्ण इकडे कर्मसन्यास योगाबद्दल बोलतोय, ओनली टू डिफरन्शिएट बिटवीन कर्मयोग आणि कर्मसन्यास योग. आणि तो इथे कर्मसन्यास योगला रेकमेंड करत नाहीये, तो कर्मयोगाला रेकमेंड करतोय. तर तो का रेकमेंड करतोय, आणि त्या दोघांमधल्या सिमिलॅरिटीज काय आहेत, डिफरन्सेस काय आहेत, ते तो आपल्याला ह्या श्लोकांमधनं शिकवणार आहे. तर सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की 5व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकापर्यंत, आता आपण दुसरा चालू करू, 16व्या श्लोकापर्यंत जरा तुम्ही थोडे कॉन्सन्ट्रेट जास्ती करा, आणि तुम्हाला जसं जमेल तसं हा व्हिडिओ परत एकदा तरी बघा. तुम्ही प्रत्येक शनिवारचा व्हिडिओ कमीत कमी एकदा तरी बघा, तुम्ही ऐका. ओके. हा कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होणं आवश्यक आहे. त्याची गरज अशी आहे की तो जर तुम्हाला समजला ना, तर तुम्हाला भक्ती योग आणि इतर योगांचे जे डिफरन्सेस आहेत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे काय आहे, ते तुम्हाला छानपैकी समजतील. हे पहिले जे 15 श्लोक आहेत कृष्णाच्या उत्तराचे, म्हणजे दुसऱ्या श्लोकापासून 16व्या श्लोकापर्यंत 5व्या अध्यायाचे, हे थोडेसे कॉम्प्लेक्स आहेत. त्यामुळे तुम्हाला थोडं कन्फ्यूज होऊ शकेल. प्लीज मला कोणत्याही क्षणाला तुम्ही स्टॉप करा, मी ते परत क्लॅरिफाय करेन मी तर. ठीक आहे. मी ह्या श्लोकांमध्ये जास्तीत जास्त डिटेलमध्ये जायचा प्रयत्न करतोय. जर का तुम्हाला वाटतंय की प्रभूजी हे खूपच डिटेलमध्ये जात आहे, आम्हाला ह्याची आवश्यकता नाहीये वगैरे, नो प्रॉब्लेम, मला सांगा तुम्ही, आपण स्टॉप करू जास्ती डिटेलमध्ये जाण्याचं. ठीक आहे. कोणाला काही प्रश्न आहे?
हा प्रभूजी, भगवद्गीतेमध्ये कर्मसन्यास योग या शब्दाच्या खाली ब्रॅकेटमध्ये असं लिहिलेलं आहे, कृष्ण भावना भावित कर्म. बरोबर. तर ह्याचं उत्तर मी मागच्या वेळी दिलेलं. तर ऍक्शन इन कृष्णा कॉन्शियसनेस हा इंग्लिशमध्ये त्या चॅप्टरचं नाव दिलेलं आहे. तर ते तसं का दिलंय प्रभुपादांनी, तर ते त्याचं उत्तर मी दिलेलं आहे. तर अगदी संक्षिप्त रूपात सांगायचं झालं तर कर्मयोग आणि कर्मसन्यास योग हा समजणं आवश्यक आहे, जो आपल्याला दुसऱ्या श्लोकापासून 6व्या श्लोकापर्यंत त्याचं व्यवस्थितपणे उत्तर मिळेल तुम्हाला. ऍक्शन इन कृष्णा कॉन्शियसनेस, कर्मभावित कर्म म्हणजे काय, तर बेसिकली फळाची अपेक्षा न ठेवून फक्त कृष्णाकरता केलेलं कर्म. ओके. मग तुम्ही ते कर्मसन्यास योग मध्ये सुद्धा करू शकता आणि कर्मयोगात सुद्धा करू शकता. पण तरी सुद्धा कृष्ण रेकमेंड करतोय की, आणि ह्याच श्लोकामध्ये तुम्हाला कळेल आता दुसऱ्या श्लोकामध्ये, की कृष्ण कोणाला प्रिफर करतो, कोणत्या योगाला प्रिफर करतो, कर्मयोगाला करतो, कर्मसन्यास योगाला करतो, आणि का करतो. ते का करतो ते तो 3ऱ्या श्लोकापासून 6व्या श्लोकापर्यंत सांगतो. तर हा कॉन्सेप्ट होऊन जाईल क्लिअर माताजी. ओके, ओके. आणि अजून एक माझ्या मनात शंका आली, की तुम्ही म्हणाले की कर्मसन्यास योग आणि कर्मयोग याच्यामध्ये कर्मयोग हा श्रेष्ठ आहे. बरोबर. तर ते वाक्य मला जरा थोडंसं, आतापर्यंत जसं कृष्ण भगवान खालच्या लेवलवरून वरच्या लेवलवर जात आहे असं माझं अंडरस्टँडिंग होतं. बरोबर. एक्झॅक्टली. व्हेरी गुड तर क्वेश्चन. व्हेरी गुड क्वेश्चन. आणि ह्याचं उत्तर माताजी मिळेल तुम्हाला. हा. तर आपण आता जर थोडा वेळ कमी, आता फक्त 25 एक मिनिटं उरली आहेत क्लास संपायला. तर आजच्या श्लोकामध्ये तो कव्हर नाही होणार हा पॉइंट, पण पुढच्या आठवड्यामध्ये आपण ह्याबद्दल डिटेलमध्ये बोलू आपण. तो का चालेल, ते चालेल तसं प्रभूजी. ते कृष्ण सांगतो, आणि हा क्वेश्चन अतिशय इंटेलिजंट क्वेश्चन आहे आणि कृष्ण ह्याचं उत्तर देतो. तर म्हणून मी म्हटलं की दोघांमध्ये सिमिलॅरिटीज काय आहेत, दोघांमध्ये डिफरन्सेस का दिसतात तशा, आणि एक कर्मयोग कर्मसन्यास योग पेक्षा जास्ती चांगला का, हे कृष्ण आपल्याला उत्तर देतो त्याचं. आपण बोलू नक्की त्याबद्दल. म्हणजे एक प्रश्न होता. हा, बोला. ते तुम्ही एक उदाहरण दिलेलं, आई त्याच्या मुलाचा सांभाळ करते, तर तिची काही भावना नसते, भक्ती नसते काही, पण तिला काही फळाची अपेक्षा नसते. मग याला कर्मयोग म्हणता येईल का? आता आई जे करते ते प्रेमाने करते. हा, तो आपण ते उदाहरण घेतलेलं ना, एक रोबो, एक आया आणि एक आई, ह्या तिघांमधलं. तर रोबो काय करतो, मेकॅनिकली करतो. त्याला काही फरक पडत नाही की बाबा एक मुलगा बदलला, दुसरा मुलगा आणला वगैरे, काही फरक पडत नाही. तो का करतोय त्याला त्याची पण अक्कल नसते. पण आया जर ठेवली आपण, एखादी बाई ठेवली काम करायला, तर तिला कळत असतं की बाबा अमुक एका वेळी जेवण का द्यायचं, त्या मुलाला भूक लागते म्हणून, त्या मुलाबरोबर खेळायचं का, तर तो कंटाळतो, नाही तर तो रडेल, नाही तर जेवणार नाही वगैरे, हे तिला सगळं कळत असतं. म्हणजे काय की तो रोबो जो आहे तो फक्त कर्मयोग करत बसलाय. त्याला काय, त्याला फक्त चार्जिंग केलं तर तो त्याचं कर्म करत बसणार. आयाला थोडं त्याच्यामध्ये ज्ञान पण असतं की ती का करते. आईला ते दोन्ही तर असतं, ती ड्युटी म्हणून करते, ज्ञान असतं म्हणून पण करते, आणि तिला प्रेम असतं म्हणून पण करते. ठीक आहे. आणि प्रेम जे आहे ते फक्त आईकडेच आहे, इतरांकडे नाहीये. म्हणून कृष्ण पण तेच बोलतो की तुम्ही जे पण कराल ते प्रेमाने करा, माझ्याकरता प्रेमाने करा, कारण तुमचं फक्त प्रेमच हवंय मला, मला तुमच्याकडनं काहीही नकोय. आता जेव्हा समजा नरेंद्र मोदी किंवा कोणता मोठा बिझनेसमॅन घे, जेफ बेझॉ घ्या किंवा आपला अंबानी घ्या वगैरे, कोणीही घ्या, त्यांच्याकडे इतका अब्जावधी रुपये आहेत त्यांच्याकडे, तर ते समजा तुम्हाला कधी भेटले रस्त्यामध्ये आणि तुम्ही त्यांना गुलाब किंवा काही शाल श्रीफळ वगैरे असं काही घेतलं, तर ते तुमच्याकडनं ते घेतात ना. तर ते का घेतील ते तुमच्याकडनं? त्यांच्याकडे काय पैसे नाही आहेत का स्वतःहून घ्यायला, किंवा त्यांच्याकडे ती गोष्ट नाहीये, पैसे असून सुद्धा त्यांना विकत घेता येत नाही, असं काय आहे का?
तरी सुद्धा ते घेतात तुमच्याकडनं, कारण तुम्ही त्यांना प्रेमाने देताय. तुम्ही असं समजा त्यांच्याकडे असं फेकलं, ए अंबानी घे रे, असं केलं, हवं तर घे, तर तो घेईल का? नाही ना. का? तर त्याच्याकडे असं काहीही नाहीये जे त्याच्याकडे नाहीये, म्हणून तो तुमच्याकडनं घेणार नाही. आणि असं काहीही नाहीये जो तो विकत घेऊ शकत नाही जर का हवं असेल तर, म्हणून तो घेणार नाही. पण तो घेतो तुमच्याकडनं तरी सुद्धा, का? तर त्याला तुम्ही प्रेमाने देता. म्हणून कृष्ण काय बोलतोय की पहिली गोष्ट म्हणजे, आणि आपण ह्या 3 श्लोकांमध्ये शिकू सुद्धा आपण, की माझ्याकडे असं काही नाहीये की नाहीये, आणि माझ्याकडे असं काही नाही की ज्याची मला गरज आहे म्हणून. तर त्यामुळे तुम्ही जर का मला देणार असाल तर तुम्ही हे समजलं पाहिजे की ही संपूर्ण सृष्टी जी आहे ती माझीच आहे. मीच निर्माता आहे त्याचा, मीच त्याचा ओनर आहे, आणि मीच त्याचा कंट्रोलर आहे, मीच त्याचा डिस्ट्रॉयर पण आहे. तर तुमच्याकडे असं काय आहे जे तुम्ही बोलताय की ते माझं आहे म्हणून? आपण बोलल्याप्रमाणे आत्मा जेव्हा एका शरीरामध्ये येतो त्यावेळी तो शरीरामध्ये एक भाडेकरू म्हणून तो राहत असतो. हा, जेवढं भाडं दिलंय तो तेवढं त्या ओनर जो असतो त्या घराचा आपल्याला तो तिकडे राहायला देतो आपल्याला. भाडं संपलं रे संपलं की नंतर ओनर सांगतो बस झालं आता, लीज संपली, निघा आता. जेव्हा या शरीराचं काम संपतं त्यावेळी आपल्याला या शरीरातनं बाहेर उचललं जातं आणि दुसऱ्या शरीरात फेकलं जातं आपल्याला, आपल्या इच्छेविरुद्ध. कोणत्या शरीरात जायचंय, कधी जायचंय, आणि कसं जायचंय वगैरे कोणी काही विचारत नाही. प्रकृती आपल्याला घेते आणि टाकून देते दुसऱ्या शरीरात. त्यामुळे हे शरीर पण आपलं नाहीये. त्यामुळे ह्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, आपण आपलं नाव, आपलं पैसा, बायको, मुलं, घर, गाडी, बँक बॅलन्स, जॉब, आपलं डेझिग्नेशन, आपलं सोसायटीचं स्टेटस, आपलं इम्पॉर्टन्स, आपलं कंट्री, नॅशनॅलिटी, रिजन, रिलिजन, लँग्वेज, ॲब्सोल्युटली एव्हरीथिंग, एनिथिंग अँड एव्हरीथिंग दॅट यू कॅन थिंक अंडर द सन, ॲब्सोल्युटली एव्हरीथिंग इज रिलेटेड विथ द बॉडी. हे जेव्हा आपल्याला समजेल की माझं काहीच नाहीये या जगामध्ये, तर ती खरी प्रॉपर बुद्धी झाली ती. आणि कृष्ण बोलतो की तुमच्याकडे काहीच नाहीये तर तुम्ही मला देणार काय तुम्ही? आणि कर्मसन्यासच्या दृष्टीने जर बघितलं तर तुमच्याकडे काही नाहीच आहे तर तुम्ही संन्यास कसला करताय तुम्ही? हा खूप मोठा पॉइंट आहे. संन्यास आपण कधी करतो? गोष्टीचा त्याग कधी करतो? जेव्हा गोष्ट आपली असते तेव्हा. आपल्याकडे नाहीच आहे काही, तुम्ही त्याग कसला करताय? कृष्ण विचारतो. तर जर का तुमचं नाही हे काही त्याग करू शकत नाही, म्हणून कृष्ण बोलते की तुम्ही एकच गोष्ट करू शकता, ती म्हणजे माझी भक्ती करू शकता. आणि त्या भक्तीच्या मूड मध्ये तो बोलतोय की तुम्ही पूर्ण तुमचं योग करा तुम्ही. आणि भक्ती योगाचे वेगळे वेगळे प्रकार आहेत, ते आपण जसं पुढे जाऊ तसं शिकू. हरे कृष्णा. आपण चालू करूया दुसरा श्लोक, 5व्या अध्यायाचा दुसरा श्लोक. श्री भगवान उवाच संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ तयोस्तु कर्म संन्यासात् कर्मयोगो विशिष्यते. अनुवाद. हरे कृष्णा प्रभूजी. श्री भगवान म्हणाले, कर्माचा संन्यास आणि भक्ती कर्म, भक्तिभावित भक्तिभावित कर्म दोन्ही मुक्ती देण्यास चांगले आहेत, परंतु या दोहांपैकी भक्तियुक्त कर्म हे कर्म संन्यासापेक्षाही उत्तम आहे. हरे कृष्ण. तर इथे माताजी आपल्याला एका प्रश्नाचं उत्तर मिळतं आपल्याला की कोणता चांगला. ठीक आहे. आणि कृष्ण काय बोलतो की दोन्ही मुक्ती देण्यास चांगले आहेत. तो दोघांना बोलतो की दोन्ही चांगले आहेत, पण तरी सुद्धा त्याच्यात तो बोलतोय की कर्मयोग चांगला आहे. ठीक आहे. आपण डिटेलमध्ये जाणार ह्याच्यामध्ये आणि सगळं व्यवस्थित बघू आपण की कोणती गोष्ट म्हणजे काय, दुसरी गोष्ट चांगली का, ही गोष्ट चांगली का नाही, कृष्ण का असं समजतो, प्रॅक्टिकली आपण त्याला कसं समजू शकतो, आपण सगळं डिटेलमध्ये बघू. ठीक आहे. हे आपण सगळं बोललोय की अर्जुन काय विचारतो वगैरे. हा, दोघांमध्येही संन्यासाचा समावेश आहे
असं नाहीये की एक गोष्ट चांगली आणि दुसरी गोष्ट वाईट, किंवा एक गोष्ट एका डायरेक्शनची दुसरी गोष्ट विरुद्धार्थी डायरेक्शनची, तसं नाहीये. संन्यास जो आहे तो दोन्हींमध्ये समावेश आहे. ओके, समावेश कसा आहे त्याचा, तर फळाची अपेक्षा न करता म्हणजे फळाचा संन्यास करणं हा कॉमन फॅक्टर आहे दोघांमध्ये. आता कृष्ण कसा काय उत्तर देतो वगैरे ते आपण बघू. आपण एक एक प्रश्न वगैरे बघू आपण. कृष्ण काय बोलतो इकडे, की हे दोन मार्ग असे नाही आहेत की जर का तुम्ही ह्या मार्गावरती चालायला लागला तर तुम्ही वेगळ्या वेगळ्या डेस्टिनेशन्सना पोहोचाल. ह्या दोघांचं ध्येय वेगळं वेगळं आहे असे हे मार्ग नाही आहेत. फक्त ते ध्येय पण एक आहे, मार्ग पण सिमिलर आहे. त्याच्यामध्ये जी मेंटॅलिटी असते, त्याच्यामध्ये जे मायनर डिटेल्स असतात त्याचे, ते थोडे डिफरंट आहेत त्याच्यामध्ये. ओके, नंतर मुक्तीसाठी दोन्ही चांगलं आहे आणि कर्मसन्यासपेक्षा कर्मयोग चांगला आहे, हे त्यांनी अगदी संक्षिप्त रूपामध्ये ह्या श्लोकाबद्दल सांगायचं झालं तर. आता काय झालंय की कृष्णाने त्याचं हे दिलेलं आहे, काय म्हणतात त्याचं कन्क्लुसिव्ह आन्सर दिलेलं आहे. आता आपण जरा बघूया की हे जे शब्द वापरले गेलेले आहेत, कर्म संन्यास योग, कर्मसन्यास कर्मयोग वगैरे, ह्याचं अर्जुन कसं त्याला रेफर करतो आणि कृष्ण त्याला कसं रेफर करतो, ज्याच्यामुळे आपल्याला कळून येतं की अर्जुनाचं थॉट प्रोसेस कशी होती, कृष्णाची थॉट प्रोसेस काय आहे आणि ते करेक्शन कसं केलंय कृष्णाने अर्जुनाच्या थॉट प्रोसेसचं. तर अर्जुनाने काय काय शब्द वापरलेत. ओके, कर्मसन्यास वापरलाय आणि योग वापरलाय. संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगमचे शंशसी. ओके, म्हणजे काय, संन्यासम कर्मणाम हा एक टर्म झाला आणि पुनर्योगम म्हणजे परत तू योग करायला सांगतोय. म्हणजे त्यांनी काय केलंय, कर्म ह्या शब्दाला संन्यासाशी रिलेट केलंय आणि योगाला त्यांनी वेगळं ठेवलंय. त्यांनी कृष्ण काय करतो बघा, कृष्ण काय बोलतोय, संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयस करावुभो. आठवते आधीची हा श्लोक, संन्यासः कर्मयोगश्च, म्हणजे कृष्णाने संन्यास हा शब्द एक वापरलेला आहे आणि कर्मयोग असा एक वेगळा शब्द वापरला. ठीक आहे, आता कृष्ण काय बोलतोय की कर्म जेव्हा येतं त्यावेळी योग येतो ऑटोमॅटिकली, आणि संन्यास जेव्हा करतो त्यावेळी आपण फळाचा आणि कर्माचा दोघांचाही संन्यास करतो. ओके, कृष्ण काय करतो, कर्माला योगाशी जोडतो, संन्यासाला योगाशी जोडत नाहीये आत्ता, आणि ते नंतर असं कसं येते आपण बघू डिटेलमध्ये. स्पष्टपणे कृष्ण कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही शब्द वेगळे असे संबोधित पण करतो. संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयस करावु तयोस्तु कर्मसन्यासात कर्मयोगो विशिष्यते. म्हणजेच काय केलंय त्यांनी, कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन वेगळे वेगळे शब्द आहेत हे त्यांनी आता एम्फसाइज केलं आहे. आणि हे असं केल्यामुळे काय झालंय की दोन्ही शब्द डिफरंट आहेत हे कन्फर्म झालेलं आहे. ज्याच्यामुळे आपल्याला हे कळून येतं की अर्जुनाची थॉट प्रोसेस काय होती. त्याला कर्मसन्यास आणि कर्मयोग ह्या दोघांचा अर्थ आणि त्याचं ऍप्लिकेशन जे आहे ते व्यवस्थित समजलेलं नव्हतं, आणि जे आपल्याला त्याच्या प्रश्नावरनं सुद्धा कळू शकतं. आता साहजिक प्रश्न निर्माण होऊ शकतो की असं कसं आहे की दोन्ही चांगलं आहे म्हणून, दोन्ही कसं चांगलं, साहजिक आहे ना. तर कृष्ण काय बोलतोय की त्याचा जो ऑब्जेक्टिव्ह आहे दोघांचा, कर्मसन्यास आणि कर्मयोग दोघांचा जो ऑब्जेक्टिव्ह आहे, तो ऑब्जेक्टिव्ह जर ध्यानात घेतला तर त्यावेळी आपल्याला कळतं की दोघांमध्ये काय सिमिलॅरिटी आहे. म्हणून कृष्ण बोलतो ते दोन्ही चांगले आहेत, आणि ते कोणत्या अँगलनी तो बोलतो त्याला चांगलं ते आता बघूया आपण. जनरली काय होतं, आपण भौतिक जगात असतो त्यावेळी ह्या वेगळ्या वेगळ्या भौतिक गोष्टी असतात
जॉब करणं, पैसा मिळवणं, कोणाशी स्पर्धा करणं, कधी कोण आपल्याला काही बोलतं, आपल्याला वाईट वाटतं, आपण कोणाला काहीतरी बोलतो, समोरच्याला वाईट वाटतं, कधी आपण चांगलं कर्म करतो, पुण्य करतो, कधी कधी पाप करतो वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी कॉन्स्टंटली आपल्याकडनं होत राहतात. ज्याच्यामुळे काय होतं, आपल्याकडनं कर्म घडलं जातं आपलं. ज्याच्यामुळे काय होतं, आपण त्या कर्माच्या रिझल्टशी आपण बांधील बनतो. म्हणजे जर का चांगलं कर्म केलं तर आपल्याला चांगली गोष्ट मिळते, वाईट कर्म केलं तर वाईट गोष्ट मिळते. कधी कधी ह्या जन्मामध्ये जर आपल्याला त्या चांगल्या कर्माचे किंवा वाईट कर्माचे रिझल्ट नाही मिळाले तर त्याच्याकरता आपल्याला अजून एक शरीर घ्यावं लागतं, ज्याच्यामुळे ते चांगले किंवा वाईट रिझल्ट आपल्याला त्या शरीरात मिळत राहतात. म्हणजेच काय झालं, तर भौतिक जे जग आहे त्याच्या अस्तित्वाच्या जर तुम्ही दृष्टिकोनातनं जर बघितलं तर आपल्याला या भौतिक अस्तित्वातनं बाहेर पडणं आवश्यक ठरतं. बरोबर? नाहीतर काय होतं, आपल्याला कर्मातनं त्याचं फळ आणि फळातनं नवीन कर्म, हे चक्र चालूच राहतं. मग ऑब्जेक्टिव्ह काय बनतो आपला, की या भौतिक जगातनं बाहेर पडणं. म्हणजे काय झालं, की कोणताही मार्ग जो आपल्याला या भौतिक जगातनं नेऊ शकतो बाहेर, तो मार्ग चांगला. आता एक छोटस उदाहरण घेऊया. समजा समुद्र आहे आणि अगदी आतमध्ये पर्यंत गेलाय तुम्ही, अगदी खोल समुद्रापर्यंत आतमध्ये गेलेला आहात तुम्ही. म्हणजे आत म्हणजे समुद्राच्या आत नाही, समुद्रावरतीच आहात, पण एकदम डीप साइड मध्ये आहात तुम्ही. आणि भरपूर जोराने वारा वाहतोय, जोराचा पाऊस पडतोय, लाटा जोराच्या येत आहेत वगैरे. तुमची होडी आहे, नाव जी आहे, बोट आहे, ती जोराने हलते इकडे तिकडे वगैरे. आणि एक अशी लाट येते जी बोटीला वाकडे तिकडे करते आणि समजा काही लोक पाण्यामध्ये पडले. तर आता काय होणार आहे, की ह्या पाण्यामध्ये पडल्यावरती, की आपल्याला जर पोहता येत नसेल तर आपण काही वेळातच बुडून जाऊ, आपण मरून जाऊ. कोणत्या व्यक्तीला जर पोहता येत असेल तर तो थोड्या वेळ स्वतःला तो म्हणजे स्विमिंग करू शकतो तो. आणि त्या अर्धा तास, 1 तास, 2 तास, 5 तास तो स्विमिंग करेल. पण किती करणार स्विमिंग? त्याच्या शरीरामध्ये जेवढी ताकद आहे तेवढं तो करू शकेल ना. पण तो एवढा आतमध्ये पर्यंत गेलेला आहे, तो काही काठावरती येऊ शकणार नाही तो फक्त स्विमिंग करून. म्हणजेच काय झालं, की आपल्याला अशी कोणती तरी मदत आवश्यक आहे जी आपल्याला पाण्याच्या वरती घेऊन येऊ शकते. मग आता समजा अशा 2 मदती अवेलेबल आहेत. एक दुसरी मोठी बोट आहे आणि एक आहे हेलिकॉप्टर आहे. तर आता कोणती व्यक्ती आहे ती तुम्हाला दुसरी मोठ्या बोटीतनं तुम्हाला जर अशी दोर टाकते आणि तुम्हाला ओढून घेते त्या बोटीमध्ये आणि बोटीवरती तुम्हाला आणलं, त्याने तुम्ही वाचलात. आणि नंतर ती बोट हळूहळू हळूहळू किनाऱ्याला येणार आहे. तर हा मार्ग सुद्धा चांगला आहे का, तर तुम्हाला किनाऱ्यावरती येऊन तुम्हाला ती सोडणार आहे तिकडे. म्हणजे तुमचं उद्दिष्ट काय होतं, पाण्यातनं वाचणं, बुडण्यापासून वाचणं, मरण्यापासून वाचणं. ते उद्दिष्ट तुमचं सक्सेसफुल झालेलं आहे. दुसरी काय आहे मदत, हेलिकॉप्टर मधनं एक व्यक्ती तुम्हाला शिडी खाली टाकतोय, तुम्ही ती शिडी धरता तुम्ही, आणि त्या शिडीनी वरती जाऊन हेलिकॉप्टर मध्ये बसता आणि अक्षरशः 2, 5, 10, 15 मिनिटांमध्ये तुम्ही किनाऱ्याला पोहोचता. जे त्या बोटीतनं पोहोचण्याकरता तुम्हाला 12, 15, 20, 25 तास लागणार होते. आता जर ऑब्जेक्टिव्ह जर बघितला ह्या दोन्ही मेथड्सचा, तर तुम्हाला दोन्ही मेथड्स तुम्हाला किनाऱ्यावरती पोहोचवणार आहेत. ते पोहोचवत आहेत तुम्हाला, त्याच्यात काही डाऊट नाहीये. पण तुम्हाला हेलिकॉप्टर जास्ती लवकर आणि विथ हायर प्रोबॅबिलिटी तुम्हाला ती किनाऱ्यावरती पोहोचवेल. जर का तुम्ही त्या बोटीवरती गेलात तर देर इज अ चान्स, मे बी 1%, 5%, 10% एवढाच असेल, पण देर इज अ चान्स की ती बोट सुद्धा, तो जो भयानक वारा, लाटा, पाऊस चालू आहे, विजा कडकडतायत,
त्याच्यामध्ये त्या बोटीला सुद्धा काही डॅमेज होऊ शकतो आणि ती परत बोट ती सुद्धा त्या दुसऱ्या लाटांमुळे तुटू शकते किंवा उलटी होऊ शकते आणि तुम्ही परत खाली पडू शकता. तर हा झाला, ती बोट म्हणजे कर्मसन्यास योग आणि हेलिकॉप्टर म्हणजे कर्मयोग. कृष्ण इथे बोलतोय की कर्मसन्यास योग मी रेकमेंड करत नाही फॉर 2 रिझन्स, जे आपण पुढे जाऊन शिकू. एक तर तो डिफिकल्ट आहे करायला. 12व्या अध्यायाच्या 5व्या श्लोकामध्ये कृष्ण बोलतो क्लेशोधिकतरस्तेषाम अव्यक्तासक्त पास होते. ते काय आहे आणि कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण शिकू तिकडे गेल्यावरती. पण कृष्ण बोलतोय की क्लेश भरपूर आहे या मार्गावरती, पण तो बोलतोय की नाही, कर्मयोग जास्ती चांगला आहे कारण ते इझी आहे करायला, आपल्याला जमू शकतं, झेपू शकतं, एस्पेशली कलियुगामध्ये. आणि ह्या मार्गावरती सक्सेसची गॅरंटी देतोय तो. जे आठवते, नेहाभिक्रम नाशो अस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. 2ऱ्या अध्यायाच्या 40व्या श्लोकात तो म्हणालेला, त्रायते महतो भयात, सगळ्यात ग्रेटेस्ट डेंजर पासून सुद्धा मी तुम्हाला वाचवतो ह्या मार्गावर, आणि या मार्गाचं कॉन्फिडन्स मी देतोय तुला. तर इकडे म्हणून आपण समजू शकतो की कर्मयोग इथे का रेकमेंड केलाय आणि कर्मसन्यास योगाला तो चांगलं म्हणतोय, पण तरी सुद्धा नॉट ॲज गुड ॲज कर्मयोग. ठीक आहे. पण एक एक महत्वाचा इथे पॉइंट म्हणजे त्यांनी कृष्ण भगवानांनी म्हटलेलं की भक्ती युक्त कर्म म्हणजे हे कर्मयोग आलं का भक्ती मार्ग आला, तो पण एक मला क्वेश्चन येतोय. छान छान प्रश्न आहे, अतिशय छान प्रश्न आहे. तर आपण काय होतंय की आपण ज्या करंट लेवलला आहोत तिकडे आपण शुद्ध भक्तियोग करणं हे आपल्याला शक्यच नाहीये. आता ज्या लेवलला आपण आहोत तिकडे आपण कर्मयोगच करू शकतो, तरी सुद्धा तो भक्ती मार्गावरती आपल्याला पुढे टाकतो. पण आपण काय करतोय, आपण की वेगळ्या वेगळ्या प्रकारचे भक्तियोग आहेत. एक ज्ञान मिश्र भक्तियोग आहे, एक कर्म मिश्र भक्तियोग आहे आणि एक शुद्ध भक्तियोग आहे. आपण जेव्हा 18व्या अध्यायात जाऊ आणि 54व्या श्लोकामध्ये आपण शिकू की कोणत्या प्लॅटफॉर्मवरती, कोणत्या स्टेजवरती पोहोचल्यावरती शुद्ध भक्तियोग करता येतो. पण तोपर्यंत, त्या स्टेजला पोहोचायच्या आधीपर्यंत आपण नॉर्मल कर्मयोगच करत राहतो आपण. पण आपण काय करतोय, आपण तो कर्म मिश्रित भक्तियोग करायचा प्रयत्न करतो. म्हणजेच काय, तर कर्म पण आपण आपलं करतोय, फळाची अपेक्षा ठेवायचं नाही, आणि कर्म ते कृष्णाला अर्पण करणं म्हणजे अकर्म करणं हे सुद्धा आपण करतो, ज्याच्याद्वारे आपण हळूहळू हळूहळू आपण भक्तियोगामध्ये पदार्पण करायचा प्रयत्न करतोय आणि कर्मयोगातनं ग्रॅज्युएट व्हायचा प्रयत्न करतोय आपण. तर तुम्ही भगवद्गीता शिकताना ना, एस्पेशली मराठी, इव्हन इंग्लिशमध्ये सुद्धा, प्रभुपादांनी ना कर्मयोगाला भक्तियोग किंवा भक्तिपूर्ण कर्मयोग अशी हे नाव ट्रान्सलेशन केलेलं आहे त्याचं. का, तर खरं तर बघितलं तर 5व्या अध्यायामध्ये कृष्ण असा कुठे बोलला नाहीये की भक्ती हा शब्द काढला नाहीये त्याने. तरी पण कर्मयोग हा भक्तियोग का, तर ते पुढच्या चॅप्टर्स मध्ये आपल्याला गेलो की आपल्याला क्लिअर होईल की कृष्ण खरं जेव्हा कर्मयोग बोलत असतो त्याला अभिप्रेत भक्तियोगच होता त्याला. आणि म्हणून ते कसं दोघांचं स्विच होतं कर्मयोगातनं भक्तियोगातनं, ते तुम्हाला 5व्या अध्यायाचा 29वा श्लोक, जो शेवटचा श्लोक आहे ना, तिकडे पोहोचल्यावरती कळेल की कर्मयोगाला भक्तियोगाशी कसं कृष्ण रिलेट करतो. ओके प्रभूजी. हरे कृष्ण. 3ऱ्या अध्यायाच्या 6व्या श्लोकामध्ये कर्मेंद्रिय आणि संयम्य य आस्ते मनसा स्मरण असं कृष्ण बोलतो 3ऱ्या अध्यायाच्या. तिकडे तो काय बोलत असतो, आता तुम्ही 3ऱ्या अध्यायाचा पहिला दुसरा श्लोकातला अर्जुनाचा जर प्रश्न बघितला तर तुम्हाला कळेल की कृष्ण तिथे कर्मयोगाला चांगलं आणि संन्यासला नाही असं तो बोलत होता. पण इकडे तो काय बोलतोय, कर्मसन्यासला पण चांगला बोलतोय, कर्मयोगाला पण चांगला बोलतोय. तर तिकडे तो कर्मसन्यासला चांगला नाही आणि कर्मयोगाला चांगला असं का बोलत होता, तर आपण ते पण जरा बघून घेऊ. तर तिकडे कृष्ण ज्या लोकांबद्दल बोलत होता
की लोक आणि ह्या चॅप्टर्स मध्ये ज्या लोकांबद्दल बोलते ती लोक ही दोन्ही वेगळी वेगळी लोक आहेत. तिकडे काय होतं, मिथ्याचार हा शब्द वापरलेला कृष्णाने. म्हणजे मिथ्य म्हणजे काय, खोटं. आणि आचार, खोटा आचार म्हणजे जे दिसतंय आत बाहेर ते तसं आत नाहीये. आणि काय बोलतो, य आस्ते मनसा स्मरण, म्हणजे काय बोलतोय की ही लोक वरवरून ती लोक फळाचा त्याग करतात, पण त्यांचं मन जे असतं ते त्या फळावरतीच केंद्रित असतं. आणि ह्याचं उदाहरण आपण घेतलेलं डायबेटिकचं. पेशंट असतो, डायबिटीस असतो, त्याला त्याला खायची इच्छा खूप असते, पण तो तरी स्वतःची इच्छा मारत असतो. पण जेव्हा त्याला कधी अशी मिळते चान्स, त्यावेळी तो एवढा तुटून पडतो त्याच्यावर की आधी जेवढं काय त्यांनी खाल्लं नव्हतं ते सगळं एका दिवशी तो खाऊन टाकेल. म्हणजे काय, तर त्याचं मन कॉन्स्टंटली तिकडे होतं. म्हणजे त्यांनी जो त्याग केलेला तो फिजिकल लेवलवरती केलेला, मेंटल लेवलवरती नव्हता केला. तो मेंटली तो तरी सुद्धा त्या गोड जे पदार्थ होतात त्याचीच तो म्हणजे कॉन्स्टंटली त्याच्याबद्दल तो विचार करत होता. त्यामुळे कृष्ण अशा व्यक्तींना ढोंगी बोलतो, मिथ्याचारी बोलतो. तर हे जे असे पाखंडी लोक असतात ना, की त्यांना एक्सटर्नली ती लोक हे इंद्रियांची जी भोग असतात त्यांचा त्याग करतात, आणि पण मनातनं ती लोक इंद्रिय वस्तूंवरती त्यांचं कंटिन्युअसली लक्ष असतं. पण इकडे कृष्ण कोणाबद्दल बोलतोय, जे आध्यात्मिक लोक आहेत आणि गंभीर आहेत, जे ह्या स्टेजला पोहोचले आहेत, ज्यांना इच्छा आहे व्यवस्थित समजून घेण्याची आणि ज्या मार्गावरती चालायची त्यांची इच्छा आहे, ज्यांना प्रामाणिकपणे कर्मफळाचा संन्यास घ्यायचा आहे, अशा लोकांबद्दल कृष्ण बोलतो इकडे. त्यामुळे ती जी लोक आहेत तिसऱ्या अध्यायात बोललेली आणि ही लोक आहेत, ह्या दोन्ही वेगळी वेगळी लोक आहेत. बरं, सकाम कर्म म्हणजे हा जो श्लोक आहे ना, हा 5व्या स्कंधातला, श्रीमद भागवतम मधल्या 5व्या स्कंधातला 5वा अध्याय आहे. त्यातनं 4था, 5वा आणि 6वा हा श्लोक आहे. ते जे श्लोक आहेत ना, ते ऋषभदेव म्हणून तुम्ही कधी ऐकलं असेल. ऋषभदेव हे विष्णूचे अवतार होते. हा, त्यांचाच मुलगा म्हणजे भरत. तुम्ही भरत महाराज किंवा जड भरत वगैरे हे सगळे तुम्ही नावं ऐकली असतील, किंवा तुम्ही नवयोगेंद्र जी नावं ऐकली असतील. तर ऋषभदेवांना 100 पुत्र होते. त्यांचा सगळ्यात मोठा म्हणजे भरत महाराज. तो भरत नाही जो ज्याच्यावरनं भारत हे नाव पडलं, तो भरत नाही. तो महाराज भरत, दुष्यंत शकुंतलाचा मुलगा तो भरत, तो वेगळा. हा भरत जो आहे तो ऋषभदेवांचा मुलगा आहे. तर ते त्याच्या 100 पुत्रांना उपदेश करतात. त्या उपदेश जो आहे तो 5व्या स्कंधामध्ये आहे. त्याच्यामध्ये हे 3 श्लोक जे आहेत त्याचं आपण ट्रान्सलेशन वाचू, खूप क्लॅरिटी मिळेल. सकाम कर्म ही सांसारिक बंधनास का कारणीभूत होतात, म्हणजे ती आपल्याला का कारणीभूत का बंधनात पाडतात ते बघूया आपण. तर लोक इंद्रिय तृप्ती करण्यासाठी वेडे झाले आहेत, आणि त्यांना माहित नाही की आपले दुःखमय वर्तमान शरीर म्हणजे आपल्या गतकाळातील सकाम कर्माचा परिणाम आहे. डीप आहे थोडं, पण एक एक वर्ड जर आपण अनालाइज केलं तर आपल्याला समजू शकतं. सकाम कर्माचा परिणाम आहे म्हणजे मागच्या जन्मी जे पुण्य किंवा पाप केलेलं त्याच्यामुळे हे आपल्याला आता शरीर मिळालंय आणि त्याच्यामध्ये ही घटना घडतायत. जरी हे शरीर तात्पुरते असले तरी ते मनुष्याला अनेक प्रकारे क्लेश देतच असते. कधी आजार असतो, कधी कोणी काही शिव्या देतं, कधी कोणी मारतं आपल्याला, कधी काही पडतो आपण, दुःख होतं वगैरे, पैशाचं दुःख, फॅमिलीचं दुःख वगैरे काही ना काहीतरी असतं. म्हणून इंद्रिय तृप्ती प्रित्यर्थ कर्म करणे योग्य नाही. जोपर्यंत मनुष्य आपल्या मूळ स्वरूपाबद्दल जिज्ञासा करीत नाही तोपर्यंत त्याचे जीवन असफलच मानले जाते. हा, एका शरीरातनं दुसऱ्या शरीरातनं तिसऱ्या शरीरातनं आत्मा भटकत राहतो, आणि तोपर्यंत त्याला हे कळत नाही की एक्झॅक्टली मी काय केलं पाहिजे. ओके, आणि
तो त्याला जोपर्यंत आपल्या मूळ स्वरूपाचे ज्ञान होत नाही तोपर्यंत इंद्रिय तृप्तीसाठी सकाम कर्म करावेच लागते. आणि जोपर्यंत तो इंद्रिय तृप्तीच्या भावनेमध्येच रत आहे तोपर्यंत त्याला एका देहामधून दुसऱ्या देहामध्ये देहांतर करणे भाग असते. ते जे ट्रान्समायग्रेशनची प्रोसेस आपण बोललेलो एक्झॅक्टली ते. जरी मनुष्याचे मन सकाम कर्मामध्ये गुंतलेले असले आणि अज्ञानाने प्रभावित असले तरी त्याने श्री वासुदेवांच्या भक्तीविषयी आपले प्रेम विकसित केले पाहिजे. असे केल्यानेच त्याला भौतिक अस्तित्वाच्या बंधनातून मुक्त होण्याची संधी प्राप्त होऊ शकेल. अतिशय म्हणजे काइंड ऑफ कन्साइज वर्ड्स मध्ये हे पूर्ण जो प्रोसेस आहे, बॉडी मिळणं, बॉडीमध्ये आपण राहतो, का राहतो, किती वेळ राहतो, काय होतं त्याने, दुःख सुख वगैरे, आणि नंतर ट्रान्समायग्रेशन, हे सुपरबरित्या एक्झॅक्टली एक्सप्लेन केलं ह्याच्यामध्ये. ठीक आहे. तर 2-3 छोट्या छोट्या टर्म्स आहेत. मी जास्ती वेळ नाही घेत आता. मी एक 5-7 मिनिटांमध्ये रॅपअप करतो मी, पण ह्या समजणं गरजेचं आहे. एक त्याग असतो जो कोरडा अपूर्ण असतो, म्हणजे त्याला म्हणजे करायचं म्हणून त्याग केलेला असतो, मानसिकरित्या तो व्यवस्थित केलेला नसतो. तर हा एक श्लोक आहे भक्ती रसामृत सिंधू मध्ये सांगितलेला. त्याच्यामध्ये काय सांगितलंय की मुक्ती प्राप्त करण्यासाठी उत्सुक असणारा मनुष्य भगवंतांशी संबंधित वस्तूंचा भौतिक समजून त्याग करतो तेव्हा त्याच्या वैराग्याला अपूर्ण वैराग्य म्हटले जाते. म्हणजे काय, तर एखादी गोष्ट आपल्या जीवनात कृष्णाने दिलेली आहे, तर त्याला भौतिक गोष्ट आहे म्हणून त्याला नकारून टाकणं आणि बोलणे की नाही नाही ही माझी गरज नाही, मी ह्याचा त्याग करणार, तर त्याला अपूर्ण त्याग म्हटलं जातं, फाल्गू वैराग्य म्हटलं जातं. मग परिपूर्ण त्याग काय आहे, युक्त वैराग्य काय आहे, तर भगवंतच अस्तित्वातील प्रत्येक वस्तूचे स्वामी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे हे जाणणं. आणि मनुष्याने कोणत्याही गोष्टीवरती आपला मालकीचा हक्क, आपल्या मालकीचा दावा करू नये. म्हणजे ही गोष्ट माझी नाही, ही आहे ती भगवंताची आहे. हे ज्ञान एखाद्याला होते तेव्हाच त्याचे वैराग्य पूर्ण होऊ शकते. म्हणून अशा वेळी तो काय करतो, मग माझी नाही ही कृष्णाची गोष्ट आहे हे मी समजलो, तर मग हे ज्ञान एखाद्याला तेव्हाच वैराग्य परिपूर्ण होऊ शकते. म्हणून कृष्ण व्यक्ती काय करतो, ती व्यक्ती ती गोष्ट जर का माझी नाही तर मग मी संन्यास कसला घेतोय मी, हे समजणं आवश्यक आहे. एखाद्या मित्राने आपल्याकडे त्याचे समजा 10,000 रुपये देऊन ठेवले आणि ते 10,000 रुपये जर आपण त्याला परत द्यायचे असले तर त्याला त्याच्याबद्दल आपल्याला अटॅचमेंट असली तर तो मूर्खपणा आहे. ते पैसे माझे कधी नव्हतेच. आणि जर का मी त्याला त्याचे पैसे परत दिले तर मग मी मोठी गोष्ट काय केली, ते माझे कधीच नव्हते. संन्यास कसला मी घेतोय जर का कोणती गोष्ट माझी नाही येत. त्यामुळे हे जाणणं की सर्व काही श्रीकृष्णांच्या मालकीचे आहे, तो खऱ्या अर्थाने नेहमी संन्यासावस्थेत राहतो. कारण जर का ती गोष्ट श्रीकृष्णाची आहे तर त्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग त्यांच्या सेवेमध्ये केला पाहिजे, हे कृष्ण इथे हायलाइट करतो. आणि अशा प्रकारचा जो योग आहे युक्त वैराग्य, तो फाल्गू वैराग्यापेक्षा चांगला आहे. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये दोष काय असतात अशा कोरड्याचे, की आपल्याला वाटू शकतं की ही गोष्ट माझी आहे, त्यामुळे आपण कर्मबंधनात अडकू शकतो. आणि आणि नाहीतर मग ते जर सोडायचं असलं तर मग तो कर्म पूर्णपणे सोडतो तो, ते पण चुकीचं आहे. आणि फक्त नाही तर कोणाकोणाला व्यक्तीला ज्ञान असतं असं की मी भौतिक शरीर आहे, मी भौतिक शरीर नाही आणि मी आत्मा आहे, आणि प्राप्त करण्यासाठी मुक्ती प्राप्त करण्यासाठी तेवढं ज्ञान पुरेसं नाही. काय आहे की हे ज्ञान असल्यावरती देर इज अन ऍक्शन एक्सपेक्टेड फ्रॉम अस. नुसतं ज्ञान असून उपयोग नाही की बाबा मी ह्या मुलाचा बाप आहे किंवा मी या मुलाची आई आहे, एवढं ज्ञान उपयोग नाहीये ना या ज्ञानाचा. तुम्ही त्या मुलाकरता काहीतरी करताय सुद्धा, पैसे कमवताय, त्याला जेवायला देता तुम्ही, त्याला अन्न देता, त्याला खेळायला देता तुम्ही, कपडे वगैरे सगळे देता तुम्ही. तर देर इज अ ऍक्शन अँड देर इज अ नॉलेज. नुसतं नॉलेज इज नॉट सफिशियंट, ऍक्शन इज रिक्वायर्ड.
आणि म्हणून जेव्हा तुम्ही कृष्णाकरता तुम्ही ती ऍक्शन करता त्यावेळी तुम्हाला कर्मबंधनात अडकायला लागत नाही, अडकत नाही तुम्ही. पण जेव्हा तुम्ही स्वतः करता त्यावेळी कर्मबंधनात अडकता. पण तुम्ही ते न करणं सुद्धा चुकीचं आहे. मला कर्मबंधनात अडकायचं नाही म्हणून मी कर्मच करणार नाही, त्याला फाल्गू वैराग्य म्हटलं जातं आणि ते कृष्ण बोलतो दॅट इज इनअप्रोप्रिएट. पण तरी सुद्धा तो ज्ञान योगाचा प्रसार करतोय तो. तर ते का करतो त्या जर आपण बघू. ओके, फक्त अगदी समरीमध्ये सांगायचं झालं तर अर्जुन ज्या लेवलला तो प्रश्न विचारले होते, ओके, आणि आपल्याला एक्झाम्पल मिळावं म्हणून कृष्ण बोलते की तुमची जी करंट स्टेज आहे त्या स्टेज करता तुम्हाला कर्मयोग इज द राईट योग. कर्मसन्यास योग इज नॉट राईट, बिकॉज एक मॅच्युरिटी लेवल अचीव होण्याआधी जर का तुम्ही कर्मसन्यास केला तर दॅट इज गोइंग टू बी मोर हार्मफुल फॉर युअर स्पिरिच्युअल लाईफ. नंतर एक अजून एक गोष्ट येते ह्याच्यामध्ये की कर्मयोग कर्मसन्यासपेक्षा श्रेष्ठ कसा आहे ते आपण म्हणजे आपण अजून डिटेलमध्ये बोलू याबद्दल. पण अगदी समरी लेवलवरती की कृष्ण भावना जर नसली तर सकाम कर्मापासून जर कोणी संन्यास घेतला तरी सुद्धा हृदय कधी शुद्ध होत नाही. आणि हे हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप डीप लेवलचा पॉइंट आहे. अनटिल अँड अनलेस तुम्ही हे एक्सपिरियन्स करताय तुम्हाला ऍक्च्युली रिअलाइज नाही होणार, किंवा अदरवाईज तुम्हाला भगवद्गीता जास्ती डीप मध्ये शिकायला पाहिजे. आणि ते जेव्हा आपण कृष्णाकरता कर्म करतो त्यावेळी आपल्याला ऑटोमॅटिकली आपण त्या सकाम कर्माच्या परिणामांपासून आपण मुक्त करतो आपण, ज्यामुळे भौतिक स्तरावरती कधी आपण काम करत नाही. तर हे झालं दुसऱ्या श्लोकाबद्दल. तरी सुद्धा मी डिटेलमध्ये आधी जास्ती जाण्याचा प्रयत्न म्हणजे अवॉइड केलेला आहे जाणं. आणि आपण ह्याचे बरेच पॉइंट्स आपण 3ऱ्या, 4थ्या, 5व्या, 6व्या श्लोकामध्ये कव्हर करणार आहोत. तर पुढच्या आठवड्यामध्ये आपण 3रा आणि 4था श्लोक बघूया ज्याच्यामध्ये अजून तुम्हाला क्लॅरिटी मिळेल. परत मी तीच रिक्वेस्ट करतोय, हा व्हिडिओ परत एकदा बघा, मागचा व्हिडिओ पण परत एकदा बघा, तुम्हाला व्यवस्थित क्लॅरिटी मिळेल. आणि कर्मयोग समजण्याकरता दिस इज व्हेरी मच नेसेसरी. हरे कृष्ण. मग आपण कर्म करतो त्याची फळाची अपेक्षा ठेवत नाही, पण त्यात अजिबात कृष्ण भावना नाही, तर याला कर्मयोग म्हणता येईल. ती कर्मयोगच आहे तो, पण कर्मयोगामध्ये कृष्ण नाहीये त्यामुळे त्याला भक्तियोग नाही म्हणता. मग ते आईचं जे उदाहरण आहे म्हणजे हा, तर ती पण आयाच्या लेवलवरती काम करतोय. घरातली जी मुलाला सांभाळायला जी बाई ठेवलेली असते तिच्या लेवलवरती काम करणं म्हणजे कर्मयोग. हा, फक्त एवढंच आहे की आया पैसा हवा म्हणून काम करत, किंवा असंच आया पण परफेक्ट एक्झाम्पल नाहीये, पण फक्त जे असं आहे की प्रेम नाहीये तिचं, ती फळाची अपेक्षा ठेवून काम करते. फक्त तुम्ही जर ते पैसा त्यातनं त्या आयाच्या त्या रोलमधनं जर काढला तर ते अप्रोप्रिएट ठरेल असं. हरे कृष्ण. हरे कृष्ण. Hare Krishna, Krishna